माझ्या यूट्यूब चॅनल इलर्न आय टी मध्ये आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 8. याच्या आधी पण सेम आपण 7 क्लास सॉल्व करून दिलेला आहे. स्टार्ट करूया. आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 8 इंग्लिश टू मराठी मध्ये. जर पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द हेलिक्स अँगल ऑफ थ्रेड. तर हे जे आपला जे मॉड्यूल चालू आहे मॉड्यूल वाईज सॉल्व करून देत आहे. थ्रेडिंग मॉड्यूल आहे. याच्या आधी आपण 30 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. आता 31 पासून स्टार्ट आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे थ्रेडचे हेलिक्स अँगल काढण्यासाठी सूत्र कोणते वापरले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पाय इंटू लीड डिवायडेड बाय पिच डायमीटर. दुसरा ऑप्शन आहे पिच डायमीटर डिवायडेड बाय पाय इंटू लीड. तिसरा ऑप्शन आहे लीड डिवायडेड बाय पाय इंटू पिच डायमीटर. आणि चौथा ऑप्शन आहे पाय इंटू पिच डायमीटर डिवायडेड बाय लीड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे थ्रेडचा हेलिक्स अँगल काढण्यासाठी सूत्र कोणते वापरले जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लीड डिवायडेड बाय पाय इंटू पिच डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन हाउ मच अँगल इज टू बी ॲडेड टू द लीड अँगल ऑफ अ स्क्वेअर थ्रेड ॲज क्लिअरन्स टू द हेलिक्स अँगल. क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे स्क्वेअर थ्रेडच्या हेलिक्स अँगलची गणना करताना किती अँगल लीड अँगलमध्ये क्लिअरन्स म्हणून जोडावा लागतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1 डिग्री 55 मिनिट. दुसरा ऑप्शन आहे 1 डिग्री 50 मिनिट. तिसरा ऑप्शन आहे 1 डिग्री 45 मिनिट. आणि चौथा ऑप्शन आहे 1 डिग्री 30 मिनिट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे स्क्वेअर थ्रेडच्या हेलिक्स अँगलची गणना करताना किती अँगल लीड अँगलमध्ये क्लिअरन्स म्हणून जोडावा लागतो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1 डिग्री 30 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द अँगल ऑफ BSW थ्रेड. BSW थ्रेड्स म्हणजे BSWचं फुल फॉर्म काय असते ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ. ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेडचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 60 डिग्री. दुसरा ऑप्शन आहे 55 डिग्री. तिसरा ऑप्शन आहे 29 डिग्री. आणि चौथा ऑप्शन आहे 45 डिग्री. तर जसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे BSW थ्रेडचे अँगल किती असतो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 55 डिग्री. 60 डिग्रीचा मेट्रिक थ्रेड असतात. 29 डिग्रीचा ॲक्मे थ्रेड असतात. आणि जे 45 डिग्रीचे असते त्याला बट्रेस थ्रेड म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी स्टार्ट्स आर इन द थ्रेड शो. आता या जसा एक थ्रेडचा डायग्राम दाखवलेला याच्यामध्ये किती स्टार्टचे थ्रेड आहे हे आपल्याला ओळखायची आहे. जसं नॉर्मली सिंगल स्टार्ट डबल स्टार्ट ट्रिपल स्टार्ट अशी असते. तर हे जे डायग्राम दाखवलेलं आहे थ्रेडिंगचं या डायग्राममध्ये किती स्टार्ट आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ट्रिपल स्टार्ट. दुसरा ऑप्शन आहे डबल स्टार्ट. तिसरा ऑप्शन आहे सिंगल स्टार्ट. आणि चौथा ऑप्शन आहे क्वाड्रपल स्टार्ट म्हणजे चौपल स्टार्ट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं दाखवलेलं थ्रेडिंगच्या डायग्राममध्ये किती स्टार्ट दाखवलेला आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ट्रिपल स्टार्ट. ट्रिपल स्टार्ट म्हणजे हे आता आपण पाहू शकतो हे एक स्टार्ट आहे, हे दुसरा स्टार्ट आहे आणि हे तिसरा स्टार्ट आहे. म्हणजे स्टार्टची संख्या आपल्याला ओळखतात याच्यावरून आपल्याला सांगता येते का हा किती स्टार्टचे थ्रेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच टाइप्स ऑफ थ्रेड हॅज हायर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. खालीलपैकी कोणता थ्रेडला यांत्रिक फायदा जास्त असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं. म्हणजे मजबूती म्हणजे पकड कोणत्या थ्रेडची जास्त असते म्हणजे जास्त लोड सहन करू शकते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे व्ही थ्रेड. दुसरा ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड. तिसरा ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड. आणि चौथा ऑप्शन आहे बट्रेस थ्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणता थ्रेडला यांत्रिक फायदा जास्त असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्क्वेअर थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द टर्म्स फॉर द डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट 11. व्हॉट इज द टर्म फॉर द डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट 1 थ्रेड टू द करस्पॉन्डिंग पॉइंट ऑन द नेक्स्ट थ्रेड. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे एका थ्रेडवरील बिंदूपासून पुढील थ्रेडवरील त्या बिंदूपर्यंतचे अंतर काय म्हणतात. म्हणजे जसं समजा आपण एक थ्रेडच्या सेंटर बिंदूपासून दुसऱ्या थ्रेडच्या सेंटर बिंदूपर्यंतची जर आपण डिस्टन्स घेतला तर त्याला काय म्हटलं जातं हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डेप्थ म्हणजे खोली. दुसरा ऑप्शन आहे इफेक्टिव्ह डायमीटर. तिसरा ऑप्शन आहे पिच. आणि चौथा ऑप्शन आहे मायनर डायमीटर. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता एका थ्रेडवरील बिंदूपासून पुढील थ्रेडवरील त्या बिंदूपर्यंतचे अंतर काय म्हणतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पिच. एका थ्रेडच्या सेंटर डिस्टन्सपासून तर दुसऱ्या थ्रेडच्या सेंटर डिस्टन्सपर्यंतची
दुरीला काय म्हटलं जाते, पिच म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, which method of multi-start thread cutting depend on the graduation mark on the dial and worm wheel teeth. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मल्टी स्टार्ट थ्रेड कटिंगचे कोणती पद्धत डायलवरील मोजमाप व वर्म व्हीलच्या दातावरून अवलंबून असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड चेसिंग डायल मेथड, दुसरा ऑप्शन आहे मेथड बाय मूविंग द टॉप स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे मेथड युजिंग स्लॉटेड फेस प्लेट, आणि चौथा ऑप्शन आहे डिवायडिंग द फर्स्ट ड्राईव्ह मेथड. म्हणजे प्रश्नामध्ये मल्टी स्टार्ट थ्रेडबद्दल विचारलेलं आहे. मल्टी स्टार्ट थ्रेड कटिंगची कोणती पद्धत डायलवरील मोजमाप व वर्म व्हीलच्या दातांवर अवलंबून असते. म्हणजे जसा आपण मल्टी स्टार्ट थ्रेड कटिंग करतो तर त्याचे 3-4 पद्धत आहेत. तर जर आपण डायलवरील मोजमाप आणि वर्म व्हीलच्या दातावरचं जर आपण मोजमाप करून मल्टी स्टार्ट थ्रेड कट केला तर त्याला कोणती मेथड म्हटलं जातं हेच प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, थ्रेड चेसिंग डायल मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, which trapezoidal thread is used to transmit motion between shaft at a right angle. 90 डिग्री अंश कोनावर दोन शाफ्टमध्ये किती हस्तांतरित करण्यासाठी कोणता ट्रॅपेझॉइडल थ्रेड वापरला जातो. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड, दुसरा ऑप्शन आहे बटरस थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे सॉ टूथ थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे वर्म थ्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, 90 डिग्री कोनावर दोन शाफ्टमध्ये म्हणजे 90 डिग्रीच्या कोनावर दोन शाफ्टमध्ये गती ट्रान्समिट म्हणजे पॉवरला ट्रान्समिट करण्यासाठी कोणता ट्रॅपेझॉइडल थ्रेड वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वर्म थ्रेड. म्हणजे वर्म थ्रेडच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, 90 डिग्रीच्या अँगलमध्ये पण पॉवरला ट्रान्समिट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टर्म्स फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अ मॅचिंग पार्ट इन अ कम्प्लीट रोटेशन. एक पूर्ण फेऱ्यामध्ये जुळणाऱ्या भागाने किती पुढे सरकले ते काय म्हटलं जातं. म्हणजे समजा आपण कोणती वस्तू नटबोल्ट घेतला, त्याला जर आपण एक पूर्ण राऊंड फिरवला आणि तो म्हणजे फॉरवर्ड फिरवला तर समोर जाईल आणि रिव्हर्स फिरवला तर मागे येईल, तर एका फेऱ्यामध्ये पूर्ण त्यांना दुरी तय केलेल्या दुरीला काय म्हटलं जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पीच, दुसरा ऑप्शन आहे डेप्थ, तिसरा ऑप्शन आहे हेलिक्स अँगल आणि चौथा ऑप्शन आहे लीड. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता, एका पूर्ण फेऱ्यामध्ये जुळणाऱ्या भागाने किती पुढे सरकले त्याला काय म्हटलं जाते, तर याला म्हणतात ऑप्शन नंबर डी, लीड. म्हणजे एका राऊंडमध्ये आपण त्याला फॉरवर्ड किंवा रिव्हर्स फिरवल्यानंतर जेवढा दुरी तो मागे आणि पुढे सरकते त्याला काय म्हटलं जाते, थ्रेडचा लीड म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द लेथ कॉन्स्टंट. लेथ कॉन्स्टंट काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू 1000 इंटू डायमीटर इंटू RPM, दुसरा ऑप्शन आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू 100 इज इक्वल टू RPM डिवाइडेड बाय D, तिसरा ऑप्शन आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू पाय इंटू D डिवाइडेड बाय RPM आणि चौथा ऑप्शन आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू RPM इंटू फीड डिवाइडेड बाय डेप. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लेथ कॉन्स्टंट काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कॉन्स्टंट इज इक्वल टू 1000 इंटू डायमीटर इंटू RPM. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेथड ऑफ कटिंग अ मल्टिपल थ्रेड. मल्टिपल थ्रेड कटिंगचे कोणती पद्धत आहे. आता या डायग्राममध्ये जसं मल्टी स्टार्ट थ्रेडचे एक पद्धत दाखवलेलं आहे, तर याला कोणती पद्धत वापरून मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करत आहे हे आपल्याला ओळखायची आहे हे डायग्राम पाहून. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड चेसिंग डायल मेथड, दुसरा ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट मेथड, तिसरा ऑप्शन आहे मेथड युजिंग स्लॉटेड फेस प्लेट म्हणजे स्लॉटेड फेस प्लेट पद्धत आणि चौथा ऑप्शन आहे फर्स्ट ड्रायव्हर मेथड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता दाखवलेला डायग्राममध्ये मल्टी स्टार्ट थ्रेडिंगचे एक डायग्राम आहे, याच्यामध्ये मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करण्याची कोणती पद्धत दाखवलेलं आहे हेच आपल्याला ओळखायचं होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कंपाऊंड रिसेट मेथड. म्हणजे हे जे कंपाऊंड रेस्ट आहे कंपाऊंड रिसेट मेथडच्या सहाय्याने सुद्धा आपण मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता डायग्राममध्ये आपल्याला एक एक्सचा सर्वना एक पार्ट दाखवलेला आहे, ज्यात आपण पाहू शकतो थ्रेडिंगचा जॉब आहे, इंटरनल थ्रेडिंगचा जॉब आहे आणि थ्रेडिंगच्या नंतर जे खाली पोर्शन आहे या भागाला काय म्हटलं जाते एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे, हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वर्क पीस, दुसरा ऑप्शन आहे फ्रंट रिसेस,
तिसरा ऑप्शन आहे इनसाइड रिसेस, चौथा ऑप्शन आहे थ्रेड कटिंग टूल. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेला होता एक्सने नमूद केलेल्या भागाचे नाव काय आहे, तर जसं आपण आधी सांगितलं आहे हा थ्रेडिंगचा जॉब आहे, इंटरनल थ्रेडिंग. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इनसाइड रिसेस, म्हणजे थ्रेडिंग जेवढा लांबीपर्यंत केला जाते त्याच्यानंतर थोडीशी खाली जागा सोडला जाते, म्हणजे थ्रेडिंगच्या कटिंग टूलला क्लिअरन्स मिळवण्यासाठी. तर या जागाला काय म्हटलं जाते, इनसाइड रिसेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गेज यूज्ड फॉर सेटिंग 60 डिग्री कटिंग टूल स्क्वेअर टू द वर्क. 60 डिग्रीमध्ये कटिंग टूलला थ्रेडिंगसाठी सेट करण्यासाठी कोणत्या गेजेसचा वापर केला जातो. जसा या डायग्राममध्ये दाखवलेला आहे, हा आपला जॉब आहे आणि जॉबला सेंटर सपोर्ट दिलेला आहे आणि हा कटिंग टूल आहे. आता कटिंग टूलला 60 डिग्रीमध्ये हा मेजर या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने सेट करत आहे. तर या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रू पिच गेज, दुसरा ऑप्शन आहे सेंटर गेज, तिसरा ऑप्शन आहे रेडियस गेज आणि चौथा ऑप्शन आहे फिलर गेज. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता दाखवलेला जसा डायग्राम किंवा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जसं आपण थ्रेडिंग करतो तर थ्रेडिंग करत असताना कटिंग टूलला 60 डिग्रीमध्ये सेट करण्यासाठी कोणत्या गेजचा वापर केला जाते. जसं या डायग्राममध्ये दाखवलेला हा आपला गेज आहे. तर या गेजचं नाव आहे ऑप्शन नंबर बी सेंटर गेज. सेंटर गेजच्या सहाय्याने आपण कटिंग टूलला 60 डिग्रीमध्ये सेट करतो आणि कटिंग टूलला 60 डिग्रीमध्ये किंवा 55 डिग्रीमध्ये त्याला ग्राइंड सुद्धा करतो. तर त्याला काय म्हटलं जाते, सेंटर गेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गिअर इन कंपाऊंड गिअर ट्रेन मार्क एक्स. आता एक आपल्याला डायग्राममध्ये कंपाऊंड गिअर ट्रेनची डायग्राम दाखवलेला आहे. तर या कंपाऊंड गिअरच्या ट्रेनच्या डायग्राममध्ये एकच्या स्वरूपाने दाखवलेलं गिअरचं नाव काय आहे हेच आपल्याला ओळखायचे आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फर्स्ट ड्रायव्हर, म्हणजे पहिला ड्रायव्हर, दुसरा पहिला ड्रिव्हन, तिसरा ऑप्शन आहे दुसरा ड्रायव्हर आणि चौथा ऑप्शन आहे दुसरा ड्रिव्हन. तर कंपाऊंड गिअर ट्रेनमध्ये काय असते, 2 ड्रायव्हर असतात आणि 2 ड्रिव्हन असतात. तर प्रश्नामध्ये जे एकच्या स्वरूपाने दाखवलेला होता ज्या गिअर आहे त्या गिअरचं नाव आहे ऑप्शन नंबर डी सेकंड ड्रिव्हन, म्हणजे पहिला हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन आहे, त्यानंतर हा दुसरा ड्रायव्हर आहे आणि हा दुसरा ड्रिव्हन गिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गिअर इन कंपाऊंड गिअर ट्रेन. आता या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला कंपाऊंड गिअर ट्रेनचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पहिला गिअरचं नाव विचारलेलं आहे एक्सच्या स्वरूपानं कंपाऊंड गिअर ट्रेनमध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फर्स्ट ड्रायव्हर, दुसरा फर्स्ट ड्रिव्हन, तिसरा सेकंड ड्रायव्हर, चौथा सेकंड ड्रिव्हन. तर जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये समजून सांगितलेलं आहे का कंपाऊंड गिअर ट्रेनमध्ये 2 ड्रायव्हर आणि 2 ड्रिव्हन असते. तर एकच्या स्वरूपाने जे आपल्याला दाखवलेला गिअर आहे याचं नाव आहे पहिला ड्रायव्हर. हा पहिला ड्रायव्हर असते, त्यानंतर त्याला अटॅच ड्रिव्हन असतात, त्यानंतर दुसरा ड्रायव्हर आणि हा दुसरा ड्रिव्हन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ चेंज गिअर ट्रेन इन अ सेंटर लेथ. सेंटर लेथमध्ये चेंज गिअर ट्रेनचा काय उपयोग आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कनेक्टिंग स्पिंडल गिअर टू फिक्स स्टड गिअर, म्हणजे स्पिंडल गिअरला फिक्स स्टड गिअरशी जोडणे. दुसरा ऑप्शन आहे कनेक्टिंग फिक्स स्टड गिअर टू क्विक चेंज गिअर बॉक्स, म्हणजे फिक्स स्टड गिअरला क्विक चेंज गिअर बॉक्सशी जोडणे. तिसरा ऑप्शन आहे कनेक्टिंग क्विक चेंज गिअर बॉक्स टू लीड स्क्रू, म्हणजे क्विक चेंज गिअर बॉक्सला लीड स्क्रूशी जोडणे. चौथा ऑप्शन आहे कनेक्टिंग लीड स्क्रू टू चेसिंग डायल, म्हणजे लीड स्क्रूला चेसिंग डायलशी जोडणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता सेंटर लेथमध्ये चेंज गिअर ट्रेनचा काय उपयोग आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कनेक्टिंग फिक्स स्टड गिअर टू क्विक चेंज गिअर बॉक्स, म्हणजे फिक्स स्टड गिअरला क्विक चेंज गिअर बॉक्सशी जोडणे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ आयडलर गिअर इन अ सिंपल गिअर ट्रेन. सिंपल गिअर ट्रेनमध्ये आयडलर गिअरचा उपयोग काय असतात. जसा सिंपल गिअर ट्रेनमध्ये 3च गिअर असते, ड्रायव्हर, आयडलर आणि ड्रिव्हन. तर जर आयडलर गिअर असते सिंपल गिअर ट्रेनमध्ये त्याचा उपयोग काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू रेड्यूस गिअर रेशो, म्हणजे गिअर रेशो कमी करणे. दुसरा ऑप्शन आहे टू ट्रान्समिट मोशन बिटवीन ड्रायव्हर अँड ड्रिव्हन गिअर, म्हणजे ड्रायव्हर व ड्रिव्हन गिअरमध्ये गती हस्तांतरण. तिसरा ऑप्शन आहे टू रेड्यूस स्पिंडल स्पीड, म्हणजे स्पिंडलची स्पीड कमी करणे. आणि चौथा ऑप्शन आहे टू इन्क्रीज स्पिंडल स्पीड, म्हणजे स्पिंडलची स्पीड वाढवणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे स्पिंडल गिअर सिंपल गिअर ट्रेनमध्ये आयडलर गिअरचा उपयोग काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टू ट्रान्समिट मोशन बिटवीन द ड्रायव्हर अँड ड्रिव्हन.
म्हणजे आयडलर गिअरचं काय काम असते, ड्रायव्हरची जे पॉवर असते त्याच पॉवरला ड्रिव्हन पर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोण करते, हा आयडलर गिअर करतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच पॅरामीटर डिसाइड द ड्रायव्हर अँड ड्रिव्हन गिअर रेशो फॉर थ्रेड कटिंग ऑन लेथ. लेथ मशीनवर थ्रेड कटिंग करताना ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअर रेशो ठरवणारा घटक कोणता असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर ऑफ वर्क, म्हणजे जॉबचा मोठा डायमीटर. दुसरा ऑप्शन आहे पीच. तिसरा ऑप्शन आहे रूट डायमीटर ऑफ वर्क, रूट डायमीटर ज्याला पीच डायमीटर म्हटलं जाते. तिसरा आणि चौथा ऑप्शन आहे अँगल ऑफ थ्रेड, म्हणजे थ्रेडचा अँगल. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता, लेथ मशीनवर थ्रेड कटिंग करताना ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअर रेशो ठरवणारा घटक कोणता असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पीच. जेवढा पीच असते त्या पीचवरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असते जे आपल्याला किती नंबरचे गिअर आपल्याला वापरायची आणि कोणता गिअर ट्रेन वापरायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द चेंज गिअर टू कट 6 मिलीमीटर पीच ऑन अ लेथ विथ अ 5 मिलीमीटर लीड स्क्रू. या क्वेश्चनमध्ये आपल्याला गिअर म्हणजे ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअरचे दाते काढायची आपल्याला कॅल्क्युलेशन करून, ज्याच्यासाठी आपल्याला 6 मिलीमीटरची पीच दिलेला आहे आणि 5 मिलीमीटरचा लीड स्क्रू आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर 60 टीथ आणि ड्रिव्हन 50 टीथ. दुसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर 40 टीथ आणि ड्रिव्हन 20 टीथ. तिसरा ऑप्शन आहे 85 टीथ ड्रायव्हर आणि ड्रिव्हन 60 टीथ. आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हर 100 टीथ आणि ड्रिव्हन 25 टीथ. तर याचे कॅल्क्युलेट करायचं असताना जेव्हा आपल्याला गिअर रेशोची कॅल्क्युलेट करायचे असल्या तेव्हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असते लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तर लीड ऑफ वर्क आपल्याला किती दिलेला आहे, म्हणजे जेवढा आपल्याला थ्रेड कट करायचा आहे पीच त्याला लीड ऑफ वर्क म्हटलं जाते आणि लीड ऑफ लीड स्क्रू आहे 5 मिलीमीटर. तर जर आपण याला दोन्ही संख्याला जर आपण 10 गुणाकार केला तर याचे डायरेक्टली आन्सर निघून जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ड्रायव्हर 60 टीथ आणि ड्रिव्हन 50 टीथ. म्हणजे दोन्ही संख्याला सारखाच संख्याने गुणाकार करायचा. जसं आपण जर 10 घेतला तर 6 गुणिले 10 म्हणजे 60 टीथ आणि 5 गुणिले 10 म्हणजे 50 टीथ. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द चेंज गिअर टू कट 8 मिलीमीटर पीच ऑन अ लेथ विथ अ 4 मिलीमीटर लीड स्क्रू. या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला गिअर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्याच्यासाठी आपल्याला पीच किती दिलेला आहे 8 मिलीमीटर आणि लीड ऑफ लीड स्क्रू किती आहे 4 मिलीमीटर. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर 40 टीथ आणि ड्रिव्हन 20 टीथ. दुसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर 50 टीथ आणि ड्रिव्हन 60 टीथ. तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर 80 टीथ आणि ड्रिव्हन 25 टीथ. आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हर 60 टीथ आणि ड्रिव्हन 35 टीथ. तर जसे याच्या आधी सांगितलेला आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा, लीड ऑफ लीड स्क्रू, लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. तर याचं उत्तर येते आपल्याकडे ड्रायव्हर 40 टीथ आणि ड्रिव्हन 20 टीथ. जसा आपल्याला पीच आहे, पीचला जर पीच आणि लीड दोन्ही संख्येला जर आपण 5 गुणाकार केला तर आपल्याला आन्सर किती येते, जसा 5 गुणिले 8 याच्या उत्तर येते 40 आणि 5 गुणिले 4 याचे उत्तर येते किती 20. तर याच्यात लक्ष काय ठेवायचं, जे गिअर टीथ असतात त्याचे 20 टीथ पासून तर 120 टीथ पर्यंत 5-5च्या फरकाने अवेलेबल असतात. तर याच्या मधात कोणताही नंबर पर्यंत यायला पाहिजे, ह्याच्यात लक्ष ठेवायचं. जसा 20, 25, 30, 35, 40 म्हणजे 5-5च्या फरकाने जे टीथ असतात हे 40ची टीथ आपल्याकडे अवेलेबल असतात आणि 20चे सुद्धा अवेलेबल असतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ युझिंग अ आयडलर गिअर इन अ सिंपल गिअर ट्रेन. सिंपल गिअर ट्रेनमध्ये आयडलर गिअर वापरण्याचा फायदा काय आहे, हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अफेक्ट्स गिअर रेशो, म्हणजे गिअर रेशोवर परिणाम होतो. दुसरा डोज नॉट अफेक्ट गिअर रेशो, म्हणजे गिअर रेशोवर परिणाम होत नाही. तिसरा चेंज द स्पीड, म्हणजे गती बदलतो. चौथा ऑप्शन इझी टू एंगेज, म्हणजे सहज जोडता येतो. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सिंपल गिअर ट्रेनमध्ये आयडलर गिअर वापरण्याचा उद्देश काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डोज नॉट अफेक्ट गिअर रेशो, म्हणजे गिअर रेशोवर परिणाम होत नाही. आयडलर गिअरचं काम फक्त एवढंच असते, ड्रायव्हरचा पॉवर फक्त ड्रिव्हरपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. बाकी कोणताही गिअर रेशोवर किंवा कोणत्याही स्पीडवर काही परिणाम होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द गिअर रेशो इफ द लेथ कॉन्स्टंट व्हॅल्यू इज 1. जर लेथ कॉन्स्टंटचे व्हॅल्यू 1 असेल तर गिअर रेशो काय असेल. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1,
दुसरा ऑप्शन आहे 2, तिसरा ऑप्शन आहे 3 आणि चौथा ऑप्शन आहे 6. जसं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, जर लेथ कॉन्स्टंटचे व्हॅल्यू 1 असेल तर गिअर रेशो काय असेल? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 असेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द लेथ इज यूज टू कॅच थ्रेड क्विकली? लेथ मशीनवर थ्रेड पटकन कॅच करण्यासाठी कोणता भाग वापरला जातो? याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टूल पोस्ट, दुसरा टॉप स्लाइड, तिसरा चेसिंग डाईल, चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, लेथ मशीनवर थ्रेड पटकन कॅच करण्यासाठी कोणता भाग वापरला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चेसिंग डायल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फ्लॅट विड्थ ऑफ 10 मिलीमीटर पिच बटरस थ्रेड? 10 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस थ्रेडची फ्लॅट रुंदी किती असेल? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1.25 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 2.25 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 3.25 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 4.25 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, 10 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस थ्रेडची फ्लॅट रुंदी किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1.125. याच्या फ्लॅट बीट काढण्यासाठी, बटरस थ्रेडच्या फ्लॅट बीट काढण्यासाठी याचा फॉर्म्युला येते 0.125 इंटू पिच. तर 0.125 ला आपण या 10 गुणाकार केला तर याचे उत्तर काय येते 1.25 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द यूज ऑफ थ्रेड? आता डायग्राममध्ये ज्या थ्रेड दाखवलेल्या आहे, पहिले त्या थ्रेड आपल्याला ओळखायची आहे की हा कोणता थ्रेड आहे, त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय असतं हे आपल्याला शोधायचं आहे. तर जसं आपल्याला सगळ्यात आधी काय ओळखायचं आहे, डायग्राममध्ये थ्रेड ओळखायची आहे. तर थ्रेडचा अँगल किती दिलेला आहे? 45 डिग्री दिलेला आहे. तर 45 डिग्री ज्या थ्रेडचं असते त्या थ्रेडला काय म्हटलं जाते? बटरस थ्रेड. आता आपल्याला थ्रेड कोणता आहे हे आपल्याला माहीत झालेलं आहे, तर आपला थ्रेडवरून आपल्याला हे पण माहीत होते का हा कोणता कामासाठी वापरला जाते. जसा या प्रश्नामध्ये डायरेक्टली जर आपण असं म्हटलं की बटरस थ्रेडचा उपयोग काय आहे असा प्रश्नामध्ये विचारलेला आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे युज्ड इन कार्पेंटर वाईस, म्हणजे सुतार वाईसमध्ये वापर केला जाते. दुसरा ऑप्शन युज्ड इन स्क्रू जॅक, म्हणजे स्क्रू जॅकमध्ये वापरले जाते. तिसरा ऑप्शन युज्ड इन नट अँड बोल्ट, म्हणजे नट बोल्टमध्ये वापरले जाते. आणि चौथा ऑप्शन आहे युज्ड इन मशीन वाईस, म्हणजे मशीन वाईसमध्ये सुद्धा वापरले जाते. तर प्रश्नामध्ये जसा विचारलेला होता बटरस थ्रेडचा उपयोग काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए युज्ड इन कार्पेंटर वाईस, म्हणजे कार्पेंटर वाईसमध्ये बटरस थ्रेडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग यूज बटरस थ्रेड? खालीलपैकी कोणता उपकरणात बटरस थ्रेड वापरला जातो? तर बटरस थ्रेड आता कोणता उपकरणात वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रू जॅक, दुसरा लीड स्क्रू ऑफ लेथ, म्हणजे लेथ मशीनच्या लीड स्क्रूमध्ये, तिसरा ऑप्शन आहे कार्पेंटरी वाईस, म्हणजे सुतार वाईसमध्ये, चौथा ऑप्शन आहे नट अँड बोल्ट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे खालीलपैकी कोणता उपकरणात बटरस थ्रेड वापरला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कार्पेंटरी वाईस. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द डेप्थ ऑफ बटरस थ्रेड विथ 30 मिलीमीटर डायमीटर अँड 3 मिलीमीटर पिच. 30 मिलीमीटर डायमीटर व 3 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस थ्रेडची डेप्थ किती असेल हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर डेप्थ काढण्याचं सूत्र आहे बटरस थ्रेडच्या डेप्थ काढण्याचं सूत्र 0.75 गुणिले पिच, हेच त्याचा फॉर्म्युला असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1.25 मिलीमीटर, दुसरा 1.5 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 2.25 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 3 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जसा विचारलेला होता 30 मिलीमीटर डायमीटर व 3 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस थ्रेडची खोली किती असेल, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2.25 मिलीमीटर. जसा मी फॉर्म्युला सांगितलेला आहे 0.75 गुणिले पिच, ह्या फॉर्म्युलाचा वापर करून बटरस थ्रेडचा डेप्थ काढला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द डेप्थ ऑफ बटरस थ्रेड विथ 60 मिलीमीटर डायमीटर अँड 9 मिलीमीटर पिच, म्हणजे 60 मिलीमीटर डायमीटर व 9 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस थ्रेडची डेप्थ किती असेल हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पण सेम प्रश्न विचारलेला होता, फक्त जे साईज आहे साईज बदललेला आहे. तर फॉर्म्युला तेच वापरायची आपल्याला 0.75 गुणिले पिच. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 4.75, दुसरा ऑप्शन आहे 5.75, तिसरा ऑप्शन आहे 6.75 आणि चौथा ऑप्शन आहे 7.75.
तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता 60 मिलीमीटर डायमीटर व 9 मिलीमीटर पिच असलेल्या बटरस्कॉच थ्रेडची डेप्थ किती असेल, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 6.75 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्क्वेअर थ्रेड. स्क्वेअर थ्रेडचा उपयोग काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू ट्रान्समिट पॉवर म्हणजे पॉवर ट्रान्समिटसाठी, दुसरा टू मेक ॲडजस्टमेंट म्हणजे ॲडजस्टमेंट करण्यासाठी, तिसरा जनरल फास्टनिंगसाठी आणि चौथा ऑप्शन आहे क्लॅम्पिंगसाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला आहे स्क्वेअर थ्रेडचा उपयोग काय असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टू ट्रान्समिट पॉवर म्हणजे पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप्स ऑफ थ्रेड इज यूज्ड इन अ स्क्रू जॅक मशीन. स्क्रू जॅक मशीनमध्ये कोणत्या प्रकारचा थ्रेड वापरला जाते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड, दुसरा ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे बटरस्कॉच थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे व्ही थ्रेड. तर याचं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे स्क्रू जॅक मशीनमध्ये कोणत्या प्रकारचा थ्रेड वापरतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर व्ही स्क्वेअर थ्रेड. तर आजच्या क्लासमध्ये आपण इम्पॉर्टंट 30 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. जर याचे PDF पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचं PDF भेटून जातील प्रत्येक सब्जेक्टचे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.